नमस्कार, मी संदेश पवार आज तुम्हाला अनारी गावातील महावृक्षारोपणाबद्दल सांगणार आहे. 28 जून 2026 रोजी केदारनाथ तरुण विकास मंडळ अनारी मुंबई पुणे या तिन्ही मंडळाच्या वतीने महावृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपण आता आपल्या गावदेवी मंदिराकडे जात आहोत. गावदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता हा गावामधून जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला झाडे आणि घरे पाहायला मिळतील. आता आपण पाहतोय मंदिराच्या आजूबाजूला असणारी 18 एकरची जागा, ज्या जागेला आपण देवाची राहट असे म्हणतो, आणि या जागेवर गेली 8 वर्ष वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाला मुंबई, पुणे व इतर शहरातून चाकरमानी, निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी, सामाजिक संस्था मोठ्या आनंदाने सहभागी होतात. या दिवशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली जातात. त्यामध्ये फळझाडे असतील, औषधी झाडे, फुलझाडे आणि इतर मोठी वृक्ष लावली जातात. गेली महिनाभर या जागेवरती मशागतीचे काम सुरू होते. ही जागा अबडधोबड असल्यामुळे तिथे सपाटीकरण करण्यात आले आणि त्यानंतर योग्य आकाराचे खड्डे खणण्यात आले. या पूर्व तयारीसाठी अनारी गावचे सरपंच श्रीयुत सदानंद पवार साहेब, तसेच आमच्या गावचे ग्रामदेवतेचे पुजारी सीताराम कदम साहेब आणि केदारनाथ तरुण विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पवार साहेब, पुणे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पवार साहेब आणि केदारनाथ ग्राम विकास तरुण मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत कृष्णाजी पवार साहेब, या सर्वांनी खूप मेहनत घेतली. 8 वर्षापूर्वी या कार्यक्रमाला सुरुवात झाली. केदारनाथ तरुण विकास मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष श्री रवींद्र कदम यांनी या कार्यक्रमाला सुरुवात केली. तसं पाहिलं तर ही संकल्पना या मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार कैलासवासी धोंडजी शिवराम पवार यांची होती, पण ती सत्यात उतरवली ते तत्कालीन मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र कदम यांनी. या संकल्पनेला संपूर्ण गावातले सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्याचंच आज आपण या ठिकाणी सुंदर असं रूप पाहतो. या उपक्रमातून लहान मुलांवर सुद्धा वृक्षारोपणाचे संस्कार व्हावेत यासाठी त्यांना सहभागी करून घेतले जात आहे. त्यांच्या हाताने झाडे लावली जात आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा आपलेपणाची भावना, झाडांप्रतीचे प्रेम निर्माण होईल व ते झाडे आपल्या जागेत सुद्धा लावतील. आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय 5 ते 6 लहान मुलं कसे हिरिरीने या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी घेत आहेत, कसे आनंदाने त्या झाडाला पुरण भरतायत आणि ते झाड आपलं आहे, ते वाढलं पाहिजे, ते चांगल्या पद्धतीने त्याची संगोपन झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. आता आपण पाहतोय गावातील तरुण वर्ग सुद्धा या कार्यक्रमामध्ये मागे नाही. तो सुद्धा पुढे येऊन वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग दाखवतोय. तो सुद्धा वेगवेगळ्या झाडांची लागवड करतोय आणि जिथे अंगमेहनतीचं काम आहे, उचलापाचल करायचं काम आहे, झाडे वाहतुकीचं काम आहे, हे सर्व कामं ह्या तरुण वर्गाने मोठ्या हिरिरीने पूर्ण केलेलं आहे. आणि कशा पद्धतीने ती झाडं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आहे, कशा पद्धतीने ते हाताळत आहेत, हे काळजीपूर्वक पाहण्यासारखं आहे. कार्यक्रमाला तालुक्याचे सभापती माननीय सूर्यकांत खेतले साहेब सुद्धा उपस्थित होते. आपण पाहतोय केदारनाथ तरुण विकास मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत कृष्णाजी पवार आणि तरुण कार्यकर्ते प्रभाकर पवार हे सुद्धा झाडे लावत आहेत. हा 18 एकरचा परिसर कसा त्या दिवशी माणसांनी भरून गेला होता. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्यात सर्व गुंतलेले होते, मग्न होते. कोणी आंब्याची झाडं लावतोय, तर कोणी काजूची झाडं लावतोय, तर कोणी फुलझाडे लावत आहे, तर कोणी फळझाडे लावत आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावून हा आनंद सोहळा प्रत्येकजण साजरा करत आहे. या गावामध्ये एक 7वीच्या मुलांनी सुरू केलेली श्रीमंत युगी प्रतिष्ठान नावाचे एक मंडळ कार्यरत आहे आणि
गेली 8 वर्ष हे मंडळ सुद्धा या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या जिद्दीने सहभागी होत असते. या मंडळाचे कार्यकर्ते श्री संदेश पवार, विलास पवार, नितीन पवार, रुपेश पवार, सचिन पवार आणि इतर सर्व सभासद आपल्याला काम करताना दिसत आहेत. मंदिराचा आजूबाजूचा परिसर गावातील सर्व ग्रामस्थांनी गजबजून गेलेला आहे. प्रत्येक जण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर ग्रामस्थांनी भरून गेलेला आहे. हे एक सागवानाचं झाड आहे. हे जांभ्या दगडावरती उभं आहे. शेवटी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. चिपळूण तालुक्याचे सभापती सूर्यकांत खेतळे साहेब यांचाही या ठिकाणी सर्वप्रथम सन्मान करण्यात आला. अनारी गावचे कॉन्ट्रॅक्टर विनोद पवार यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला. अनारी गावचे कॉन्ट्रॅक्टर बाळूशेठ पवार यांचे चिरंजीव शुभम पवार यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच श्रीयुत प्रदीप पवार यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला. तसेच इतर गावातून आलेले मान्यवर यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात आला. इतर गावातून आलेल्या ग्रामस्थांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. आम्ही सारे सवंगडी या ग्रुपचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्यानंतर मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पवार यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. पुणे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पवार यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच इतर सर्व सभासद आणि देणगीदार यांचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर श्रीमंत योगी प्रतिष्ठान या संस्थेचे सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्यानंतर पुणे मंडळाकडून आणि मुंबई मंडळाकडून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं गावच्या वतीनं सन्मान करण्यात आला. अनारी गावचे पुजारी श्री सीताराम कदम यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर मुंडे गावचे आलेले ग्रामस्थ यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला. तसं इतर उपस्थित असलेल्या सर्वांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात आला. ग्राम सुधार कमिटीचे अध्यक्ष श्रीयुत कृष्णा पवार साहेब यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात आला. त्याच्यानंतर श्री सदानंद पवार साहेब यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर श्री संदेश पवार यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर आपल्या गावातील इतर मान्यवरांचे काही भाषणं झाली, उपदेश झाले आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप अतिशय गोड अशा गावदेवीच्या प्रसादाने करण्यात आला आणि या प्रसादाचा आनंद घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रम संपन्न होण्यासाठी लाभलेल्या सर्वांचे या ठिकाणी आभार आणि धन्यवाद.